21 जून हा जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या योगा दिवसाची तयारी भारतामध्ये मागच्या काही वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं बघायला मिळतंय। भारतामध्ये योग दिनाच्या निमित्तानं विविध उपक्रम जे आहेत ते राबवले जातात। या वर्षीचा योग दिन खास आहे कारण विशाखापट्टणम जी आंध्र प्रदेशची राजधानी आहे त्या ठिकाणी या वर्षीचा योग दिन जो आहे तो साजरा केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत। आयुष मंत्री प्रतापराव जाधव आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडे सगळं जबाबदारी किंवा सगळं नियोजन आहे। नियोजन काय म्हणते, कशा पद्धतीने तयार झाली, कारण उद्या पंतप्रधान येत आहेत। खरं म्हणजे उद्याचा 21 जूनचा जो आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तो 11वा योग दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी साजरा करतो आणि पंतप्रधानांचे निर्देश होते की आपला 11वा जो हा आपला सेगमेंट आहे किंवा 11वा योग दिवस आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे, संपूर्ण भारतामध्ये झाला पाहिजे। म्हणून गेल्या 4 महिन्यापासून आमचं आयुष मंत्रालयाने तयारी केली। यावेळेचा जो हा आंतरराष्ट्रीय 11वा योग दिवस जो आहे तो आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी होत आहे। इथली तयारी फार मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या मुख्यमंत्री आदरणीय चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः लक्ष घालून आणि स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवून मोठ्या प्रमाणात तयारी केलेली। जवळपास 26 किलोमीटरच्या रोडवर या ठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत आणि 5 लाख लोक यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांसोबत एकाच वेळेस या ठिकाणी योग करणार आहे। हे गिनीज बुक ऑफ वर्ल्डमधलं एक रेकॉर्ड या ठिकाणी प्रस्थापित होईल आणि योगाचा प्रचारसुद्धा त्या ठिकाणी घराघरापर्यंत जाईल। योगाचा प्रचार घराघरापर्यंत जाणार आहे। आम्ही बघतोय आंध्र प्रदेशमध्ये फिरतो, विशाखापट्टणममध्ये प्रत्येक रस्त्यावरती अशा पद्धतीचं कार्पेट टाकलेलं आहे, स्क्रीन लावलेले आहेत। तुम्ही 5 लाखाचा आकडा सांगताय पण आम्ही बघतोय 5 लाखापेक्षा खूप जास्त पद्धतीनं लोक येतील अशी तयारी दिसते। नाही, खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 3 लाख लोक या ठिकाणी आम्ही आणू शकतो म्हणजे येतील, पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं ते 8 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी फक्त 5 लाख लोकच या 26 किलोमीटरच्या रोडवर योगा करू शकतात आणि म्हणून बाकीचे 3 लाख लोक इतर ठिकाणी शहरामध्ये ते त्या ठिकाणी योगा करणार आहेत आणि संपूर्ण आंध्र प्रदेशमधलं रजिस्ट्रेशन जवळपास 3 कोटीपर्यंत केलेले आहे। आंध्र प्रदेश हे योगांध्र झाल्यासारखं आम्हाला दिसते कारण प्रत्येक ठिकाणची तयारी दिसते। फक्त आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान येणार आहेत पण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा पद्धतीचा योगा केला जाणार आहे। ती तयारीचा देखील तुम्ही मागच्या काही दिवसापासून आढावा घेताय, तयारी करताय। मी काल मुंबईला होतो, त्या ठिकाणी मी मुंबईचा आढावा घेतला। मुंबईमध्ये सुद्धा जवळपास 40 ठिकाणी मोठमोठे योगाचे कार्यक्रम वेगवेगळ्या भागामध्ये करण्याची संपूर्ण तयारी ही मुंबई महानगरपालिकेने एकट्यानं केलेली आहे। त्याच्यानंतर ठाणे असेल, डोंबिवली असेल, कल्याण असेल, वसई विरार असेल, मीरा भाईंदर असेल, या सगळ्या ठिकाणी करोडो लोक मुंबईमध्ये आणि प्रत्येक दिल्लीमध्ये सुद्धा असेच मोठे इव्हेंट होणार आहेत। मोठ्या शहरामध्ये तर हे इव्हेंट होणारच आहेत, पण अगदी शेतामधले आमचे शेतकरी, गावामधली आमची ग्रामपंचायत असेल, शाळेमधली आमची मुलं असतील, सगळे असेल, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, या सगळ्यापासून आमच्या स्वास्थ्य म्हणजे आरोग्य विभागामध्ये काम करणारे, आयुष विभागामध्ये काम करणारे सगळे डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी मोठ्या उत्साहानं आपापल्या सर्व लोकांना, परिचितांना घेऊन याच्यात सहभागी होणार। शेवटचा प्रश्न विचारतो, मागच्या वर्षी ज्यावेळेस योग दिवस साजरा झाला होता जम्मू काश्मीरमध्ये त्यावेळेस तुम्ही आयुष मंत्रालयाचा चार्ज घेऊन अगदी काही दिवस झाले होते, मला आठवते आपलं त्यावेळी बोलणं झालेलं होतं। तो तिथपासून सुरू झालेला आजचा प्रवास म्हणजे आज तुमचा खरं तर मंत्री म्हणून दुसरा योग दिवस आहे। ह्या दोन्ही प्रवासाबद्दल, कारण तो जम्मू काश्मीरमध्ये होता, हा दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि विजयवाडामध्ये होता, विशाखापट्टणममध्ये होता, फरक काय जाणवतोय किंवा तुमचे निरीक्षण काय? नाही, खरं म्हणजे त्यावेळेस नवीनच मी आयुष मंत्रालयाचा कारभार मोदी साहेबांनी मला दिला होता। 2024च्या जून 9मध्ये मी त्या ठिकाणी शपथ ग्रहण केली। खरं म्हणजे मी धन्यवाद देतो आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना की त्यांनी केंद्रीय मंत्र्यासाठी माझं नाव पक्षाच्या वतीनं दिलं आणि खऱ्या अर्थानं आभारसुद्धा व्यक्त करतो मोदी साहेबांचे की त्यांनी त्यांच्या आवडीचं आयुष खातं आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याणासारखी खातेचा जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली, विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थकी लावण्याचं काम त्या ठिकाणी मी गेल्या वर्षभरामध्ये करत आहे। मागच्या वर्षीचा जो योग होता तो 21 जून, 11 तारखेला मी चार्ज घेतला आणि 10 दिवसातच तो कार्यक्रम आला, त्या सक्सेस केला आणि तोही श्रीनगरसारख्या ठिकाणी, जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर या ठिकाणी तो कार्यक्रम झाला होता। पण तोही अतिशय यशस्वी योग दिवस त्या दिवशी जागतिक योग दिवस झाला होता
आणि हा माझा दुसरा कार्यक्रम आहे. तसं पाहिलं तर पहिलाच होईल तयारी पूर्ण करण्याच्या हिशोबानं. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही तयारी करतो आहे आणि यावेळेस रेकॉर्ड ब्रेक हा 11वा जागतिक योग दिवस रेकॉर्ड ब्रेक होईल. आणि मोदीजींचं जे स्वप्न होतं की हर घर योग या माध्यमातून घराघरापर्यंत योग जाईल आणि लोक योग करून स्वतः फिट राहतील आणि आपला देशसुद्धा त्यामुळं फिट आणि तंदुरुस्त राहील. घरघरी योग जावं अशी मोदीजींची कल्पना आहे आणि त्या कल्पनेसाठी तुम्ही ह्या सगळ्याच्या तयारीचा आढावा घेता. खरं तरी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे असंच म्हणावं लागणार आहे. आपण प्रतापराव जाधव यांच्याशी बोलत होतो. त्यांनी खरं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ही तयारी झालेली आहे. 5 लाख लोकांचं जरी रजिस्ट्रेशन या ठिकाणी होत असलं किंवा आत्तापर्यंत तशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन झालं असलं तरी आंध्र प्रदेशमधील रस्त्यावरती खरं तर उद्या योग केला जाणार आहे. ही आंध्र प्रदेश ज्यामधील विशाखापट्टणमची तयारी आहे, पण देशभरामधील प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचा योग दिवस जो आहे तो उद्या मोठ्या उत्साहामध्ये जो आहे तो होणार असल्याचं आपल्याला प्रतापराव जाधव जे केंद्रीय आयुष मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे या सगळ्या विभागाची जबाबदारी आहे त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.